नमस्कार, मी अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं आर्य अमित पांडे या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की डेल्टा एक्सचेंज इंडिया या ॲप्लिकेशनवर कशा प्रकारे तुम्ही ट्रेडिंग करू शकता, कशा प्रकारे तुम्ही बाय करू शकता, सेल करू शकता, स्टॉप लॉस लावू शकता, टार्गेट लावू शकता. या सगळ्या गोष्टी आपण जे आहे आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर सगळ्यात आधी आपण इथे बघू शकतो बिटकॉइनचा चार्ट आपण लावलेला आहे. 66,790 चालू आहे सध्या बिटकॉइन आणि आपण बघू शकतो बिटकॉइन एका रेंजमध्ये ट्रेड करत आहे. ओके, तर सगळ्यात आधी आपल्याला बाय करायचं आहे आणि सेल करायचं आहे, तर कसं करणार ते इथे तुम्ही बघू शकता. एक मार्केटचं ऑप्शन आहे. जर तुम्हाला बाय करायचं आहे इथे मार्केट सिलेक्ट केलं, इथे तुम्ही लॉट साईज टाकली. फॉर एक्झाम्पल मला 100 लॉट बाय करायचे आहे, मी इथे 100 लॉट टाकले. इथे बाय वर जर मी क्लिक करेन तर ऑटोमॅटिक जे आहे मार्केट रेटला बाय होऊन जाणार आहे. इथे मी लिमिट सिलेक्ट केलं. लिमिट सिलेक्ट केल्याच्या नंतर आता 66,795 चालू आहे. मी इथे 66,700 टाकलं. बायचा ऑर्डर आहे, इथे बाय मी ऑर्डर प्लेस केली. तुम्ही इथे बघू शकता बायची ऑर्डर जी आहे इथे क्वांटिटी मला टाकावं लागणार आहे. क्वांटिटी टाकली, मी बायची ऑर्डर प्लेस केली 66,700 ला. इथे मला आलं, मी इथे प्लेस केली ऑर्डर. तुम्ही बघू शकता चार्टवर इथे तुम्हाला एक बाय ऑर्डर प्लेस झालेली दिसते. ठीक आहे, आता मार्केट 66,700 आलं तर बाय होऊन जाईल. आता मला या बाय ऑर्डरला वरती घेऊन जायचं आहे, खाली घेऊन जायचं आहे, तर मला फक्त ड्रॅग अँड ड्रॉप करायचं आहे. इथे मी याला पकडणार, इथून मी याला जे आहे ही बाय ऑर्डर एक तो वरती घेऊन जाऊ शकतो. तुम्ही इथे बघू शकता कशा प्रकारे मी या बाय ऑर्डरला जे आहे, जस्ट अ मिनिट, इथून मी या बाय ऑर्डरला हलवू शकतो. आता मी खाली घेऊन येत आहे, वरती घेऊन जात आहे. आणि जर मला कॅन्सल करायची आहे ही बाय ऑर्डर, तुम्ही इथे बघू शकता, जर मला कॅन्सल करायची आहे इथून मी ऑर्डरला कॅन्सल सुद्धा करू शकतो. ऑर्डर कॅन्सल झालेली आहे. अशा प्रकारे मी लिमिटमध्ये बाय ऑर्डर लावणार. मार्केटमध्ये जर बाय करायचं तर मार्केट सिलेक्ट करणार, इथे क्वांटिटी टाकणार 100 क्वांटिटी, इथे बायवर क्लिक केणार तर मार्केट रेटवर बाय होऊन जाणार. सेम मला सेल करायचं आहे तर सेल करताना मी इथे 100 क्वांटिटी टाकून मार्केटवर सेल करू शकतो. आणि जर मला लिमिट सिलेक्ट करायची तर इथे लिमिट सिलेक्ट करून आता 66,800 चालू आहे, मी इथे टाकतो 68,500. सध्यासाठी मी एक जस्ट ऑर्डर किंवा 67,500 टाकत आहे. मी 67,500 जस्ट ऑर्डर प्लेस करून दाखवत आहे. इथे मला सेल करायचं आहे, इथे मी क्वांटिटी टाकली, त्याच्यानंतर मी इथे सेल ऑर्डर प्लेस केली. तुम्ही बघू शकता सेल ऑर्डर जी प्लेस केलेली आहे ती सेल ऑर्डर जवळजवळ 67,500 इथे प्लेस झालेली आहे. आता मला सेल करायचं आहे तर मी या ऑर्डरला जे खाली पण घेऊन येऊ शकतो इथपर्यंत. इथे मला खाली घेऊन जायचं. आता तुम्ही बघू शकता ऑर्डर माझी अपडेट झालेली आहे. 67,058 ला जी आहे ती माझी सेल ऑर्डर इथे आलेली आहे. आता याला मला अजून खाली करायचं आहे तर अजून मी खाली आणू शकतो. कॅन्सल करायचं आहे तर इथून मी कॅन्सल करू शकतो. तुम्ही बघितलं आतापर्यंत की आपण सेल ऑर्डर आणि बाय ऑर्डर, लिमिट ऑर्डर आणि मार्केट ऑर्डर कसं लावलं. ओके, आता इथून गोष्टी इम्पॉर्टंट होतात. आता तुम्ही इथे बघू शकता खाली सपोर्ट आहे, 66,725 ला सपोर्ट आहे. आणि मला जर असं वाटते की हा सपोर्ट ब्रेक झाल्याच्या नंतर सेल झालं पाहिजे. ठीक आहे, खाली आल्याच्या नंतर बाय ऑर्डर कसं लावायचे ते बघितली, पण आता 66,800 चालू आहे. इथे मला सेल नाही करायचं आहे. सेल करायचं आहे मला 66,700, याच्या खाली गेल्याच्या नंतर सेल करायचं. तर त्या केसमध्ये मी कसं सेल करणार, तिथे 3 नंबरचा ऑप्शन आहे, इथे मी सिलेक्ट करणार स्टॉप मार्केट. स्टॉप मार्केट ऑप्शन मी सिलेक्ट केलं, त्याच्यानंतर इथे सेल आहे, इथे मी टाकत आहे जवळजवळ 66,650. ओके, तर 66,650च्या खाली गेलं की सेल झालं पाहिजे. इथे मी क्वांटिटी टाकत आहे आणि त्याच्यानंतर मी एक सेल ऑर्डर प्लेस करत आहे. आता तुम्ही बघू शकता 66,650 याच्या खाली जेव्हा जाईल तेव्हा सेल ट्रेड एक्झिक्यूट होईल. तोपर्यंत सेल ट्रेड एक्झिक्यूट नाही होणार, म्हणजे या सपोर्टच्या खाली आल्याच्या नंतर. आता मला याला वर करायचं आहे थोडंफार, तर मला ड्रॅग अँड ड्रॉप आहे. आता मी इथे ड्रॉप इथे इथपर्यंत आणलं, 66,750च्या खाली जाईल. आता तुम्ही बघू शकता 66,750च्या खाली गेला तरच सेल होईल, तोपर्यंत सेल होणार नाही. अशा प्रकारे आपण खालच्या सेल ऑर्डर लावू शकतो. आता मला बाय करायचा, मी इथे बघू शकतो 66,950च्या वरती गेलं तर ब्रेकआउट होणार आहे. 66,950च्या वर गेल्यावर बाय झालं पाहिजे. और इथे तुम्ही बघू शकता 67,070च्या वर गेल्याच्या नंतर बाय झालं पाहिजे. तुम्ही ऑर्डर कशी प्लेस करणार, इथे बाय लॉंग वर गेलो, इथे स्टॉप मार्केट सिलेक्ट केलं, इथे टाकलं मी 67,100 टाकलं, क्वांटिटी टाकली, बाय ऑर्डर इथे प्लेस केली. तर तुम्ही बघू शकता 67,100च्या वर गेला
त्याच्यानंतर माझा बाय ट्रेड एक्झिक्यूट होईल, तोपर्यंत माझा बाय ट्रेड एक्झिक्यूट होणार नाही. आणि एकदा का तुम्ही ऑर्डर लावली कोणती पण, तर त्या ऑर्डरला तुम्ही जे आहे वर खाली जे आहे स्क्रोल करू शकता. म्हणजे तुम्हाला ऑर्डर वर लावायचे, खाली करायचे, जस्ट तुम्हाला ड्रॅग करायचं. बघा मी 6700 वरून 67190 पर्यंत ऑर्डर जे आहे ड्रॅग केलेली आहे. आता मी याला कॅन्सल करतोय. इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला जे आहे डेल्टा एक्सचेंज इंडियाच्या चार्टवर ट्रेड करता येते. ऑर्डर तुम्हाला जे आहे इथून टाकायचे आहे. स्टॉक मार्केट बाय, स्टॉक मार्केट सेल, हे तुम्हाला समजा सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या खाली किंवा वर गेल्याच्या नंतर करायचं असेल तर. त्याच्यानंतर मार्केट रेट सिलेक्ट केलं तर तुम्ही डायरेक्ट मार्केटवर ऑर्डर एक्झिक्यूट करू शकता आणि लिमिटमध्ये तुम्ही लिमिट लावू शकता. तर अशा प्रकारे जे आहे तुम्ही ऑर्डर्स जे आहे बिटकॉईनमध्ये प्लेस करणार आहे. बाय असो, स्टॉक मार्केट असो किंवा मग लिमिट ऑर्डर असो, अशा प्रकारे तुम्ही प्लेस करणार आहे ऑर्डर. आणि ऑर्डर प्लेस केल्याच्या नंतर सिम्पली ड्रॅग अँड ड्रॉप तुम्ही करू शकता. एकदा तुमचं ऑर्डर एक्झिक्यूट झालं की तुम्हाला स्क्रीनवरच तुम्हाला जे आहे त्याचा PNL स्क्रीनवरच दिसेल आणि तुम्हाला स्टॉप लॉस आणि टार्गेट लावण्यासाठी एक बटन येईल. त्या बटनला जस्ट तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉप केलं की तुम्ही तुमचा स्टॉप लॉस आणि टार्गेट लावू शकता. व्हिडिओ कसा वाटला डेफिनेटली कमेंट सेक्शनमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल तर शेअर करा. आणि डेल्टा एक्सचेंज इंडियाचं अकाउंट ओपन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. डेल्टा एक्सचेंज इंडियाचा ॲप ओपन करा, लाईव्ह क्लासेस अटेंड करा संध्याकाळी 10 ते 11 आमच्यासोबत, आणि लाईव्ह बिटकॉईनमध्ये ट्रेड करा आमच्यासोबत आणि प्रॉफिट कमवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.